नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। ग्रामीण मतदारांचा ठाम कौल, तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीची मजबूत पकड। वाई तालुका हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना नगरपालिका निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षपद जिंकत मोठी एंट्री केली होती। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026मध्ये भाजपकडून बालेकिल्ला भेदण्याचा जोरदार प्रयत्न झाला। जयकुमार गोरे यांनी प्रचारादरम्यान विविध घोषणा आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र प्रत्यक्ष मतदानातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। उलट मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत स्पष्ट कौल दिला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखत 4 पैकी 3 गट, 8 पैकी 5 गण जिंकले, तर भाजपला 1 गट आणि 3 गणांवर समाधान मानावे लागले। स्थानिक पातळीवरील संघटन, कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले, अशी राजकीय चर्चा तालुक्यात रंगली आहे। राष्ट्रवादी पक्षाचे यशवंतनगर गटातून दिनकर शिंदे 1935, बावधन गटातून ऋतुजा शिंदे 3777, ओझरडे गटातून वृषाली ललित चव्हाण 8608 मतांनी विजयी, अभेपुरी गणातून डोंगरे विक्रांत विठ्ठल 2709, शेंदुरजण गणातून वर्षा लालसिंग जगताप 5464, ओझरडे गणातून हर्षदा सुधीर फरांदे 4270, केंजळ गणातून शैलेश नामदेव सकाळ 2601 आणि पाचवड गणातून राणी कांतीलाल पवार 1550 मतांनी विजयी झालेत। भाजपाचे भुईंज गटातून दिलीप बाबर 833 मतांनी विजयी, यशवंतनगर गणातून स्वप्नील गायकवाड 2441, बावधन गणातून सचिन अप्पासाहेब भोसले 367 आणि भुईंज गणातून सुरभी भोसले 894 मतांनी विजय मिळवला। तालुक्यातील एकूण बलाबल पाहता राष्ट्रवादी गट 3, राष्ट्रवादी गण 5, भाजप गट 1, भाजप गण 3, एकूणच नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद जिंकूनही भाजपला तालुक्यातील ग्रामीण राजकारणात अपेक्षित यश मिळालेलं नाही। मतदारांनी दिलेला हा कौल राष्ट्रवादीच्या पारंपरिक बालेकिल्ल्याची ताकद कायम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला आहे। सातारा बाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट।